नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून मंगळवारी जर ही संकष्टी चतुर्थी आली तर तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं। मंगळवार हा मंगळ ग्रहाचा म्हणजेच अंगारक वार असल्यामुळे या दिवशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी ही वर्षातील सर्वात प्रभावी संकष्टी चतुर्थी मानली जाते। या दिवशी केलेली गणपती बाप्पांची विशेष पूजा विघ्ननाश, संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्णतेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते। आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा करत असताना अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात, जेणेकरून या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। आणि म्हणूनच आपल्याला देखील एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे। तो उपाय म्हणजेच आपल्याला एका झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची एक सेवा करायची आहे। आता ही कोणती सेवा करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहा। प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, संकट, विघ्न, बाधा या असतातच आणि त्या दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो। परंतु कितीही प्रयत्न केले, कितीही उपाय केले, सेवा केल्या तरी देखील आपण केलेल्या या उपायांचे, या केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही। परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय सेवा जर केल्या तर त्या विशिष्ट तिथींच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरील ही सर्व संकट, अडचणी देखील दूर होण्यास मदत होते। आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थीला केलेले उपाय आणि पूजा इतर चतुर्थींच्या तुलनेत 21 पटीने अधिक फलदायी ठरतात। आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असलेल्या एका खास झाडाच्या पानाचा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट, अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत। हिंदू पौराणिक कथेनुसार अंगारक यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यावर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असं नाव दिलं। आणि या दिवशी व्रत केल्यानं वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळतं असं म्हटलं जातं। तर या दिवशी आपल्याला सकाळी हा उपाय करण्यापूर्वी लवकर उठून स्नान करायचं आहे। त्याचबरोबर शक्यतो या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत। आता हा उपाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल, कारण हा कुटुंबातील सर्व संकट, अडचणी दूर करण्यासाठी आपण करणार आहोत। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पान लागणार आहे तर ते पान आपल्याला जास्वंदीचं लागणार आहे। जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे जर आपण या अंगारकी संकष्टीच्या दिवशी जर जास्वंदीच्या पानाचा उपाय केला तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो। आणि त्यामुळे सकाळी स्नान झाल्यानंतर या जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्याला तोडून आणायचं आहे। आता पांढऱ्या रंगाची जास्वंदी असते किंवा गुलाबी रंगाची जास्वंदी असते किंवा इतर रंगामध्ये जास्वंदी येते, तर आपल्याला लाल रंगाच्या जास्वंदीचंच पान म्हणजे लाल रंगाच्या जास्वंदीच्या झाडाचंच पान या उपायासाठी लागणार आहे। आणि हे पान आपल्याला सकाळीच आपली आंघोळ झाल्यानंतरच तोडायचं आहे। पान घेत असताना फाटलेलं, खराब झालेलं नसावं आणि घरी आणल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। तुम्ही 2 पानं घेतली तरी देखील चालतील। त्यानंतर देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, देशी गाईच्या तुपाचा दिवा असावा। त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे, कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, आपली जी इष्टदेवता आहे तिचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे जे पान घेतलेलं आहे तर ते एका प्लेटमध्ये घेऊन आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। आता जर तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल, धातूची मूर्ती असेल, तर तिला अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक पाण्याचा तुम्ही जर करत असाल तर त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं नाही, तर हे संपूर्ण घरामध्ये आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते। त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत धूप दीप दाखवून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून जास्वंदीचं फूल ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची आपण पूजा करतो, सेवा करतो, तर त्याप्रमाणे पूजा करायची आहे। त्यानंतर आपण जे हे पान घेतलेलं आहे जास्वंदीचं, तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही 1 घेऊ शकता किंवा 2 घेतले तरी देखील चालतील। तर या प्रत्येक पानावरती तुम्हाला म्हणजे जर 2 घेतली असतील तर तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे या पानावरती, किंवा तुम्ही ओम गणगणपते लिहिलं तरी देखील चालेल। आणि त्यावरती मोजून 11 अक्षदा ठेवायच्या आहेत। ह्या अक्षदा अखंड असाव्यात, कुठेही तुटलेल्या, किडलेल्या, खराब झालेल्या नसाव्यात। त्याचबरोबर 2 लवंगा ठेवायच्या आहेत, त्या देखील अखंड फुलाच्याच लवंगा असाव्यात। आणि
या सर्व वस्तू आपल्याला देवघरासमोर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत। त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे। सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप मानलं जातं आणि ही सुपारी ठेवायची आहे। या सुपारीबरोबर 1 रुपयाचं नाणं देखील तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर या वस्तू देवघरासमोर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी ठेवून आपल्याला 108 मूग मोजून घ्यायचे आहेत किंवा चवळी किंवा इतर कोणतेही कडधान्य तुम्ही घेऊ शकता किंवा जपमाळ घेतली तरी देखील चालेल। आणि या जपमाळेवर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही कोणताही गणपती बाप्पांचा जो मंत्र जप येत असेल तर तो 108 वेळाच तुम्हाला करायचा आहे। अथर्वर शीर्षाचे 1 वेळा पठण करायचं आहे। गणेश स्तोत्र म्हणायचं आहे। तुम्हाला जे शक्य होईल तर ती सेवा तुम्हाला या पानावरती या वस्तूंवरती बोलायची आहे। त्यानंतर या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत। म्हणजेच हा मंत्र म्हटल्यामुळे या वस्तू अभिमंत्रित होणार आहेत। त्यानंतर यांची देखील हळदी कुंकू तुम्ही धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। त्यानंतर जर तुम्ही 2 पानं जर घेतली असतील तर त्यातील एक जे पान आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत। आता ह्या ठेवत असताना काय करायचं आहे तर या पानामध्ये या वस्तू ठेवून तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या धाग्यानं तुम्ही या वस्तू बांधायच्या आहेत आणि त्यानंतर एखाद्या पेपरच्या पुडीमध्ये म्हणजे कागदामध्ये पॅक करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ नेऊन हे अर्पण करायचे आहे। आणि दुसरं जे आपण पान ठेवलेलं आहे जे देवघरासमोर आहे तर ते पान सुपारी आणि जे वस्तू आहेत तर त्या आपले ज्या ठिकाणी तिजोरी आहे ज्या ठिकाणी पैसा घरातील धन ठेवतो तर त्यावरती तिथं ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर त्या विवाहासाठी स्थळ पाहण्यासाठी जात असाल तर त्यावेळेला किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जात असताना तुम्ही या वस्तू तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। किंवा कुटुंबामध्ये कोणतेही अडचण विघ्न येत असेल तर त्यावेळेला तुम्ही या वस्तू हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। तर अगदी अशी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे। गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं गेल्यानंतर गणपती बाप्पांची पहिल्यांदा सर्वप्रथम पूजा करायची आहे। धूपदीप दाखवायचा आहे। गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला या वस्तू त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत। अर्पण करताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला या वस्तूंवर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या वस्तू ठेवायच्या आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांच्या पायाजवळ आपल्याला उंदीर पाहायला मिळतो तर त्याच्या कानामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती समस्या तुम्हाला या गणपतीच्या जवळच्या उंदराच्या कानामध्ये सांगायची आहे। हा उंदीर हा गणपती बाप्पांचा दूत आहे आणि त्यामुळे तुम्ही जर ही अडचण या उंदराच्या कानामध्ये सांगितली तर हा उंदीर गणपती बाप्पांपर्यंत तुमची समस्या पोहोचवणार आहे। आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्त्याची जर तुम्ही मनापासून सेवा जर केली उपासना केली तर तुमच्यावरची हे सर्व संकट अडचणी दूर करणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला जर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते तर त्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर तिजोरीमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हे जर वस्तू ठेवणं शक्य होत नसेल तर तुमच्या घराची जी चौकट आहे तर त्या चौकटीच्या वरच्या आतल्या बाजूला तुम्ही या वस्तू बांधून ठेवू शकता। दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना तुम्हाला याची पूजा करायची आहे। अगदी साधी सोपी सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे। आता हे जर जास्वंदीचं पान जर सुकून जात असेल तर तुम्ही पुन्हा या वस्तू काढून पुन्हा या अभिमंत्रित करायच्या आहेत। म्हणजे दुसरं जास्वंदीचं पान तुम्ही या ठिकाणी ठेवायचं आहे परंतु आपण घेतलेली जी सुपारी आहे किंवा इतर ज्या वस्तू आहेत अक्षदाया तर त्या वस्तू तुम्हाला त्याच ठेवायच्या आहेत। आणि उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचं आहे। गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। तसेच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने सर्व आपल्या संकट अडचणी दूर होण्यास मदत होते। फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायला हवा। तर अशा प्रकारे आपण आज अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक जास्वंदीच्या पानाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। या जास्वंदीच्या पानावरती मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू एका तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन एक पान ठेवायचं आहे, त्यावर त्या वस्तू ठेवायच्या आहेत। दुसरं पान तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा दरवाजाच्या वरती किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य होईल तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। म्हणूनच मी अगोदर सांगताना सांगितलं होतं की तुम्हाला 2 ठिकाणी ठेवणं शक्य होत असेल तर 2 ठिकाणी ठेवण्यासाठी 2 पानं घ्या किंवा 1 ठेवण्यासाठी घेऊ शकता। आणि तुम्हाला कुठेच ठेवायचं नसेल तर गणपती बाप्पांच्या दर संकष्टी चतुर्थीला मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीला एका झाडाच्या पानाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।